सुकले ना अजून थोडे सुकूके. केस कधी कापले रे? आता कोणाकडे गेलाय? सुभाष भाऊकडे. कोण कोण? आणि पोराकडे. तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी मी काहीतरी आणलंय. काय? जंगलीच फळात. जंगली फळ कोणतं आहे? हे बघ. म्हणजेच या धबधब्यात नांगरताच धबधबो नाव कसा पडला. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातले कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातले कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील. तर आता मी येईल नांगर तस्करी देवाकडे आणि थोड्या वेळाने मी दर्शन घेतलं आहे. आणि या जर बाजूक दिसतं तर त्या ऊळ दोड्याचं झाड आहे आणि गेल्या वेळी आपण खाल्लं माहिती आहे तुमका. तर जाता जाता ऊळ धोडे दिसले, त्यामुळे हय थांबायला आणि सावळी पण होती. त्यानंतर मग आपण दर्शन घेऊया देवाचं. तर ऊळ धोडे बघूया पहिले गावतात काय. तुमका गेल्या वेळी दाखवलेले मी ऊळ धोडे कसे असतात, तर बघू शकताय. आतापर्यंत 3 ऊळ धोडे गावलेत. हे पण 4 गावले. यो कच्चा एक 5 गावले. अजून काय दिसेनात. झाडावर पण जास्त काही दिसणार नाही, थोडेफार आहेत, ते पण कच्चे. तर आता आपण नांगर तस्करी देवाचं दर्शन घेऊया. आता एवढ्या दूर इलय तर तुमका जाता जाता नांगरताच धबधबा पण दाखवतोय. बघूया पाणी हा काय ना. आणि या धबधब्यावरती उन्हाळ्यात पण पाणी असतं, त्याचा एप्रिल मे पर्यंत असता. थोडा तरी होता, पण असता पाणी कंटिन्यू. हय पण एक ओळ झाडाचं झाड आहे आणि पायऱ्यावरती पडलो एक. हे बघा लांबट आहे. आणि आता पाणी पडता बघू शकताय, किती खोला बघू शकताय तुम्ही. गेल्या वेळी मी एकदा व्हिडिओ केला या धबधब्याचं, म्हणजेच या धबधब्यात नांगरताच धबधबो नाव कसा पडला. तसेच वरती जा देवाचं मंदिर आहे, नांगर तस्करी देवाचं मंदिर, तर त्यांना पण नांगर तस्करी नाव कसा पडला याबद्दल मी व्हिडिओ केलाय. पण जर तुम्ही बघूक नसलाय तर पुन्हा एकदा सांगताय. तर या बाजूक बघू शकताय नांगरेचा जसा तास घालतात, तर तसाच या चिवळ असा एकदम बारीक कसा या बाजून बघू शकताय. आणि पुढे पण लांबपर्यंत. आता ही खालची बाजू दाखवत आहे. या बाजून बघू शकताय तुम्ही बारीक असा तास कसा आहे. या धबधब्याच्या साईजमुळेच नांगरतास असं नाव पडलेलं. आणि वरती देवा तो रक्षण करता या नांगरतासाचं. आणि खालच्या बाजूक नांगरतास वाडी म्हणून गाव. आता आपण पुढच्या प्रवासाक सुरू करूया. मस्त वाटलं देवाचं दर्शन घेतल्यानंतर. वाव मस्त. रस्ता पण जोरात तापला, त्यामुळे पाय भाजतात. रात्रीचा या रोडला फिरोक लय मजा येता, कारण जनावरं दिसतात आपणाक. आजुऱ्या फाट्यापर्यंत आपणाक काय ना काय दिसताच. त्यामुळे
भारी वाटतं, मज्जा येतात. आता आपण बघित जाऊया नवीन काय दिसतं काय. दिसला तर मी तुमका दाखवत जाते. आता आज सोडून झालं खरंच मजा येतं या रोडला, कारण पूर्णपणे उतारा. आजूबाजूक जांभळाची झाडं पण दिसतात, पण अजून काही जांभळा लागत नाहीत. ही चांदोड्याची पानं भरपूर लागली आहेत. आणि ह्या जांभळाचं झाड, पण अजून याच्यावरती मोहर पण येऊक नाही. आता बघू लागतील थोड्याच दिवसात. तर मित्रांनो दिवसभर बिझी होतोय, तर त्यामुळे वेळ गावक नाही व्हिडिओ बनव. आणि आता आजऱ्यातून येताना पण ST टायमवर नव्हती, तर त्यामुळे हे काका गावले वाटेत, तर त्यांच्या गाडी आता गावून येत आहे. आणि रोडचं पण काम चालू आहे आता सध्या आजरा रोडला, तर त्यामुळे बरोच वेळ झालेलो. आता थोड्या वेळानं आपल्या घरात पण जाऊचा. रोड चालू आहे तो दाखवते मी तुमका. रोड चालू आहे, तर त्यामुळे बरेच गाड्या अडकून होत्या. आता थोड्या वेळाने हे पण करतील. हो, तर या बाजूक रोडचं काम चालू आहे, तर त्यामुळे गाडी जाम झाली होती, बघू शकता. आता एक साईडच्या गाड्या सोडतात आणि ही पूर्ण लाईन लागली आहे. आता गेळे फाट्यावरती पोहोचलोय. बस नव्हती, तर त्यामुळे टेम्पोमधनं यायचं लागला. आता मी बाईक काढते आणि त्यानंतर मग घरी जात आहे. जर जनावरं वगैरे दिसली ना, जनावरं वगैरे, तर मी आज तुमका दाखवण्याचा प्रयत्न करेन. कोणीतरी आग घातली आहे, बघू शकता. तर मित्रांनो आताच घरी पोचलोय आणि नेरळ पोळे सुकलो काय तो बघूया. करण आणि दोघं जण बाबू बघतात. सुकले ना? अजून थोडे सुकूके. केस कधी कापले रे? आता कोणाकडे गेले? सुभाष भाऊकडे. कोण कोण? आणि पोराकडे. कशाने गेले? टॅक्स. हां हां, पलटी मारून ठेवत आहे. वरच्या साईडने बरं ह्या झाले ना मॅडम, पानावरतीच ठेव, कळलं? ओ मॅडम पकडा. ही पद्धत कधीपासून आली? हा घुंगट. अगं फेमस होणार,
चष्मा दाखव तुझी. नाही चष्मा दाखवल्यावर फेमस होणार. नाही सॉरी. त्याच पानावर ठेव ना एका पानावरती 2-2 ऍडजस्ट कर. बाबू. होय त्याच पानावर ठेव. त्याच पानावर ठेव. अरे तू व्हिडिओ बंद कर राहिला. त्याच पानावर ठेव का. एवढी पानं नाही काढली अजून. का आज का नाही काढली रे. करा काढ ना. पानं नाही काढू नाही जास्त. त्याच्यावरतीच ठेवा मग. ते पानं किती टाकताय. कुरकुरीत झाली. मग मी पण तेच सांगते. पलटी मारा. तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी मी काहीतरी आणलंय. काय जंगलीच फळात. जंगली फळ कोणतं आहे. हे बघ ओळधोडे. ओळधोडे आणलंय. एक किती 5 आहेत. म्हणजे काय तू काय एक घे. याच्यामध्ये किडे आहे. नाही नाही किडे कुठे असणार. मतलब काय. चव बरी आहे ओळधोड्याची. हा तू खाऊ नाही. नाही काय झालं तुका नक्की. काय नाही. हा नाही काहीच नाही. मी खातोय आता. ची हे ना हे दारू. तर असं दिसतं ओळधोडं. आणि ही काळी जी दिसता तर ती बिया. मस्त लागता. काय झालं तुझं. प्रॉपर पिकलेला ओळधोडं. तू झाड अर्ध. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रहा. बाय बाय.